आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचं नैसर्गिक जग, जसं की हवा, पाणी, झाड, प्राणी, जमीन आणि संपूर्ण सजीव सृष्टी. मानवाचं जीवन हे पर्यावरणावर पूर्णपणे अवलंबून आहे. शुद्ध हवा, पिण्याचं पाणी, अन्नधान्य, औषधी वनस्पती हे सगळं पर्यावरणच आपल्याला पुरवतं. पर्यावरणामुळे पृथ्वीवरील जीवन शक्य आहे. वृक्ष वनीकरणामुळे हवा शुद्ध राहते. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण संतुलित राहतं. जलस्रोतांमुळे मानव व प्राण्यांना पाणी मिळतं. मातीमुळे शेती करता येते. निसर्गाच्या विविध घटकांमध्ये एक नाजूक समतोल असतो, जो टिकून राहणे अत्यंत गरजेचं आहे. पर्यावरणाची आजची स्थिती पाहिली तर औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाहतुकीचं वाढलेलं जाळं आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. जंगलतोड, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमिनीचा ऱ्हास आणि हवामान बदल यामुळे पर्यावरणाची समतोलता ढासळत चाललेली आहे. परिणामी तापमानवाढ, पावसाचं असमाधानी स्वरूप, वाळवंट होणारी जमीन आणि जैवविविधतेचा ह्रास यासारख्या गंभीर समस्या उद्भवलेल्या आहेत. पर्यावरण वाचवणं ही आजच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाड लावा, झाड जगवा ही संकल्पना फक्त घोषवाक्य न राहता कृतीत उतरवली पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळावा. सौर ऊर्जेचा वापर करायला पाहिजे. कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. अशा प्रकारे पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे निसर्गाशी नातं जपावं आणि प्रत्येकानं एक तरी झाड लावावं ही काळाची गरज आहे.